होळी, होलिका दहन, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावाने हा सण ओळखला जातो. नावे आणि पद्धती वेगळ्या असल्या तरी कारण म्हणजे एकच. या दिवसात येणारा वसंत बहार, निसर्गात दिसणारे अनेकविध नैसर्गिक रंग. कॅलेंडरनुसार होळीनंतर वसंतोत्सव सुरू होतो. पण हे नेमकं या काळातच का होतं? त्यामागचं विज्ञान काय ते जाणून घेऊया. प्रत्येक झाडामध्ये फायटोक्रोम नावाचा एक घटक असतो. फायटोक्रोम म्हणजे सोप्या भाषेत फोटो रिसेप्टर प्रोटीन. त्याचं काम काय असतं तर प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार ते झाडांना त्यांचं प्रजनन, वाढ, पानगळती, फुलोरा, फलोत्पादन वगैरे कधी करायचं याचा इशारा देतं. होळीच्या 2 महिने आधी म्हणजे मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि दिवस आणि रात्रीचा काळ हळूहळू समान होऊ लागतो. जसजसा दिवसाचा कालावधी वाढतो, वातावरणातील उष्णता वाढते, जमिनीतील पाणी देखील कमी होते, तेव्हा झाडांची संपूर्ण पानगळ होऊन पुनरुत्पादनाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच तेव्हा या झाडांवर नवीन पाने येण्याआधी फुले येतात. या दिवसात आपल्याकडे काटेसावर, पांगारा, पळस, तसेच चाफा, करवंद, आपटा, कडीनिंब, अंजनी, सुरंगी, बहावा, निळा गुलमोहर आणि डोंगर उतारावरील शिरीष आणि गिरीपुष्प देखील बहरलेले दिसतात. यातल्या किती झाडांचं तुम्ही तुमच्या परिसरात निरीक्षण केलं आहे? पुढचा महिनाभर तरी तुम्हाला अजून या रंगांचा आस्वाद घेता येईल. खगोलीय हालचाली आणि वातावरणातील बदलानुसार आपले ऋतुचक्र बदलते. झाडे देखील त्यानुसार त्यांची जीवन प्रक्रिया जुळवून घेतात आणि त्यातूनच जन्म होतो वसंतोत्सव आणि रंगपंचमीसारख्या सणांचा.